राकेश साहेब यांच्या शुभ हस्ते दामिनीचा नवरा का नाही का जागृतीचा नवरा आहे. ओके, जावई आहेत प्रकाश पाटील यांचे. जावई बापू आपलं हार्दिक स्वागत वाघवेळच्या नगरीमध्ये. जावयांचा मान खूप मोठा असतो ना, त्याच्यामुळे जावयांना आधी मान द्यावा लागतो. उमेदमान वर्सेस पाणजू दोन्ही संघ आहेत. हे पालघर जिल्ह्यातील संघ आहेत, वसई तालुक्यातील हे दोन्ही संघ आहेत आणि अगदी ही दोन्ही गावं जी आहेत ही जवळजवळ आहेत. इतकं अंतर नाही आहे या दोन्ही गावामध्ये. पाणजू फक्त एक आयलंड आहे, समुद्राच्या अगदी मधोमध वसलेलं एक सुंदर असं निसर्गरम्य गाव म्हणजे पाणजू गाव. त्या गावाचा मी देखील एक रहिवासी आहे, याचा मला अभिमान आहे. आणि उमेदमान गाव अगदी वसईवरून देखील तुम्ही त्या गावामध्ये जाऊ शकता, नायगाववरून देखील त्या उमेदमान गावामध्ये जाऊ शकता. हनुमंतांचं एक पावन मंदिर हे पाणजू गावामध्ये आहे, स्वयंभू मंदिर आहे, जमिनीतून प्रगट झालेली मूर्ती आहे. आणि उमेदमान गावामध्ये देखील हनुमंतरायांचं मंदिर आहे. दोन्ही गावाची यात्रा एकत्र असतात, एका दिवशी असतात. आणि हे दोन्ही संघ, या दोन्ही संघांच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर हे दोन्ही संघ मागच्या वीकमध्ये दमनमध्ये आमने सामने आले होते. गुजरातमध्ये हे दोन्ही संघ आमने सामने आले होते आणि मालजीपाड्याच्या ग्रँड फिनालेमध्ये हे दोन्ही संघ आमने सामने आले होते, ते देखील हनुमान जयंतीच्या यात्रेच्या दिवशी. वेळेकडे लक्ष द्या, वेळेला प्राधान्य द्या. वेळ महत्त्वाची आहे. आज महत्त्वपूर्ण दिवस आहे. आज गजानन डाके साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्याच्यामुळे वेळ वाचवणं हे गरजेचं आहे. ही आपण मॅच पाहत आहोत. महेंद्र शिंदे सरांना आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत, स्ट्राईक पंच. मात्र महेंद्र शिंदे सरांच्या विषयी जर माहिती द्यायची गेली, गजानन डाके साहेब आज ते पंच म्हणून आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत. मात्र एक उत्तम व्यक्ती आहे, ती लेदरचे कोच आहेत, लेदर कोचिंग करतायत आणि जवळपास एक समाजकार्य देखील महेंद्र शिंदे सरांकडून केलं जात आहे. त्यांच्या परिसरामधील जी नगरपालिकेची शाळा आहे, त्या नगरपालिकेच्या शाळेमधील मुलांना ते मोफत प्रशिक्षण देतात क्रिकेटचं. उत्तम कोचिंग करतायत. लक्षात ठेवा महेंद्र शिंदे सर. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू जे आहेत, बरेचसे आंतरराष्ट्रीय खेळाडू आता खेळून गेले आहेत, ते काही खेळाडूंच्या सोबत त्यांनी देखील सराव केला आहे लेदर क्रिकेटमध्ये. त्याच्यामुळे अगदी टेनिस आणि लेदर क्रिकेटचं ज्ञान असलेले पंच आपण महेंद्र शिंदे यांना पाहतोय. धावसंख्या 4 ही फलकावर आपण पाहत आहोत. अलंकार भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. क्या बात आहे. लेग ब्रेक. लेफ्ट हँड बॅलर आहे, बॅटर आहे. अलंकारला आपण नेहमी वेगवान चेंडू हाताळताना पाहिलं होतं. यावेळेस चेंज ऑफ फेस कौतुक करेल गोलंदाज अलंकार भोईर यांचं. समोरचा बॅटर पाहून मात्र यावेळेस पहिला चेंडू लेग ब्रेक मात्र हाताळला गेला. व्हेरी नाईस चेंडू, सुरेख चेंडू हाताळला गेला. डॉट बॉल, पहिलाच चेंडू डॉट येतोय अलंकार भोईर यांचा. कट करतोय. पॉइंट रिझनमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. 2 धावा, 2 धावा, 2 धावा, 2 धावा. प्रमोद भोईर 2 धावा, 2 धावा. तुम्ही गोशांगी क्षेत्रामध्ये गेला, 2 धावा. तुम्ही गोशांगी क्षेत्रामध्ये चेंडू घेऊन गेला. ती लाईन आहे, ती गोशांगी क्षेत्र आहे, ती तुम्ही क्रॉस केले तर तुम्हाला दंडित 2 धावेने केलं जाईल. जी लाईन समोर आहे स्क्वेअर लेग रिजनमध्ये अगदी नारळाच्या झाडापासून समोर, ती जो पाण्याची कंपनी आहे त्या गेट समोर, त्या लाईनच्या आतमध्ये तुम्ही जर गेलात तर 2 धावा आहे. चेंडू जरी गेला तर 2 धावा आहे. डिक्लेअर झोन आहे. त्यानंतर समोर ऑफ साईडला झाड आहे, ते झाडाला चेंडू लागून बाहेर आला तर धावा धावून काढायचे आहेत. झाडाला चेंडू लागून कॅच पकडला तर कॅच नाही आहे. झाडाला लागून चेंडू बाहेर गेला बाउंड्री लाईनच्या, तो चौकार किंवा षटकार हा दिला जाईल. कोण आलं कोण आलं कोण आलं कोणाचं सर नाव काय सरांचं सांगायचं सर, आपण डायरेक्ट स्टेजवर आलो बोललो. धाव संख्या 6 अलंकार भोईर. चला टेम्पो टेम्पो प्लीज, मॅच थांबले. टेम्पो चालक, मॅच थांबल्या प्लीज. बाउंड्री लाईनच्या जरा बाहेर टेम्पो काढा. टेम्पो चालक विनंती करतोय, टेम्पो प्लीज. आणि गेट समोर बाईक कुणी लावू नका, गेट समोर बाईक लावू नका. पहा अडथळा येतोय, सामना थांबला या ठिकाणी.
संपूर्ण फ्रेंड सर्कल या ठिकाणी आलेला आहे गजानन डाके साहेबांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांना सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. पन्नास वयोगटातील खेळाडू आहे सुधीर रिटायरमेंट घेतोय. मात्र सुधीर चांगली बॅटिंग मित्रा, खूप चांगली बॅटिंग तू केलीस, व्हेरी नाईस. धावा संख्या झाली आहे उमेळमान या टीमची, ती म्हणजेच 8 धावा. सचिन पाटील, आज मुकेश पाटील कदाचित संघामध्ये नाही आहेत. इतर ठिकाणी देखील स्पर्धा सुरू आहेत. मला वाटतं नायगावला तिथे स्पर्धा सुरू आहे, त्याच्यामुळे तो आज खेळाडू या ठिकाणी दिसत नाही आहे. त्यांचे मात्र बंधू या ठिकाणी येत आहेत. सचिन पाटील, धावा झाल्या त्या 8. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अलंकार भोईर यांचं. वेळ वाचवा, क्षेत्ररक्षण करताना मी विनंती करतोय प्रत्येक संघाला ही माझ्याकडून सूचना असेल की शक्यतो मैदानातील वेळ वाचवा. पुढच्या फेरीच्या मॅचेस 4-4 ओव्हरच्या असतील. पुढच्या फेरीच्या सर्व मॅचेस या 4-4 ओव्हरच्या असतील. इथे अपील केली गेली मैदानाच्या आतमध्ये आणि यस इज गॉन. महत्वपूर्ण विकेट, सचिन पाटील इज आउट. दादांनो, आता पुढचं गाणं गजाचं, बड्डे आहे त्याचं ना, तुम्हाला काय पाहिजे असेल तर गजाची गाणी वाजवा. धावा झालेल्या आहेत त्या फलकावर 8 धावा. अप्रतिम तो चेंडू हाताळला गेला. और पिच डिलिव्हरी होती आणि त्या चेंडूला सरळ हाताने ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा मानस त्या ठिकाणी दाखवला गेला होता सचिन पाटीलकडून. मात्र एक इनर एज लागली गेली आणि चांगला कॅच यष्टीच्या अगदी मागे हेमंत भोईर, म्हणजे काका पुतण्या गोलंदाज आपण पाहतोय तर अलंकार भोईर हे मात्र हेमंत भोईर यांच्या मोठ्या भावाचा मुलगा आहे. यावेळेस फ्लिक करतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू जातोय गोशांकित क्षेत्राच्या दिशेनं. फक्त 1 धाव. धावसंख्या झाली आहे ती 9 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आहे आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर फलकावर धावा पाहतोय आपण उमेळमान या टीमच्या. 3 बाद 9 धावा. इतिहास रचले गेले, इतिहास घडले गेले आणि इतिहास रचणार आहेत या मैदानावर. कालच्या दिवसामध्ये 115 धावा, त्याच्यामध्ये आपण पाहिल्या तर पंकज गोंधळे ज्यांना 85 धावा कालच्या दिवसामध्ये या मैदानावर कुठल्या. त्यानंतर केतन पाटील यांनी जवळजवळ 89 धावा या मैदानावर कुठल्या. मात्र एक विक्रम या मैदानावरचा आहे, तो विक्रम आतापर्यंत मोडता आला नाहीये. अजूनही एक मॅच शिल्लक आहे, ग्रँड फिनालेची मॅच शिल्लक आहे आणि त्या ग्रँड फिनालेच्या मॅचमध्ये कदाचित तो विक्रम मोडण्याचा चान्स मी म्हणेल पंकज गोंधळे किंवा केतन पाटील यांना नक्कीच मिळू शकेल. 94 धावेंचा तो विक्रम आहे या मैदानावर. 91 धावा प्रवीण गावड यांच्या नावावर आहेत. 94 धावा भूषण भोईर यांच्या नावावर आहेत या मैदानावर. मोहन घरत यांच्या नावावर देखील एक विक्रम आहे. शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आदळतो तो पॅडवर, लेग बाईटचा इशारा. 1 धाव. प्रमोद भोईर गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत या मैदानावर. पाणजू संघाचा देखील एक विक्रम आहे. सुहास पाटील या गोलंदाजाला विसरता कामा नये. डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करतायत ते खेळाडू आणि त्याच खेळाडूनं मात्र या मैदानावर आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनामधील पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती.
तोच खेळाडू तुम्ही डीप लॉंग ऑफ रेंज मध्ये पाहत आहात, सुहास पाटील. ऑफ साईडला क्रॅकिंग स्ट्रोक पाहिला, पण अगदी चाबूक स्ट्रोक खेळला गेला. थोडंसं फंबल झालं त्या ठिकाणी, मात्र या वेळेमध्ये 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. धावा झाल्या आहेत त्या 12 धावा. काय क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. उन्ह तापले आहेत. उन्हाचं तापमान जर आपण पाहिलं तर जवळपास मी तर म्हणेल 32 ते 33 डिग्री सेल्सिअस उन्हाचं तापमान असू शकेल. आणि इतक्या उन्हामध्ये मात्र, या रखरखत्या उन्हामध्ये मात्र 40+ क्रिकेट खेळलं जात आहे. ऑन साईडला स्टेट बॅट डाऊन द ग्राउंड. चेंडू स्ट्राईक स्क्रीनच्या वरून 6 षटकार. हे गजाचं गाणं होतं आणि गजासाठी खास स्पेशल हे गाणं आमच्या बँजो पथकानं, ब्रास बँड पथकानं तयार केलं. धन्यवाद ब्रास बँड पथक. धावसंख्या 18. व्हेज जेवण रेडी आहे. ज्यांचा खंडेरायांचा उपवास आहे तर त्यांच्यासाठी व्हेज जेवण हे रेडी झालं आहे. धावसंख्या 18. अगदी स्लॉटमध्ये हा चेंडू टाकला होता. स्टेट बॅटेड डाऊन द ग्राउंड. साईड स्क्रीनच्या बाहेर आउट ऑफ द रोप तो स्ट्रोक खेळला गेला. सुरेख फटका. ताकदीच्या बळावर आणि टायमिंगच्या सोबत चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 50 धावा, 60 धावा, 70 धावा, 80 धावा, 90 धावा या मैदानावर झाल्या आहेत. धावसंख्या 18. आज आमचा वाघवील वुमन संघ या आमच्या व्यासपीठावर आहे आणि त्याच्यामधील देखील काही अशा माऊल्या आहेत त्यांनी जवळपास 300 धावा, 270 अधिक धावा या आपल्या बॅटनं बनवल्या होत्या या मैदानावर. राम पुन्हा एकदा मिसफील्ड त्या ठिकाणी. थोडीशी घाई नेहमी करताना दिसत आहेत. म्हणतायत ना की अगर आपण जर कुठलाही प्रवास करायचा झाला तर नेहमी आपण जे स्लोगन पाहतोय हायवेवर किंवा एक्सप्रेसवर, अति घाई संकटात नाही. अशा प्रकारचं क्रिकेट आपण हरिराम भोईर यांचं पाहिलं. धावसंख्या 20. शॉर्ट बॉल थोडासा उचली घेणारा चेंडू होता. अपेक्षापेक्षा मी म्हणेन ही उचली जास्त होती. एक रायझिंग डिलिव्हरी, एक प्रकारे आपण म्हणू शकतो परफ्यूम डिलिव्हरी हाताळली गेली प्रमोद भोईर मार्फत. चांगला चेंडू बाउन्स प्राप्त करतो यावेळेस या चेंडूवर प्रमोद. जयप्रकाश टीम कॅप्टन लीड करतायत आपल्या टीमला. स्ट्राईक एंडवर फ्रंटला आला होता, पुढे आला होता, फुटवर्कचा वापर केला होता. अगदी बॉलवर येऊन खेळायचं होतं. पुन्हा एकदा चेंडू होतोय तो म्हणजे बीट. शेवटचा चेंडू देखील येते डॉट. एक षटकार मात्र प्रमोद भोईर यांच्या आपण या ओव्हरमध्ये पाहिला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लावल्या जात आहेत त्या 20 धावा. 3 बाद 20 ही आपण स्थिती आणि परिस्थिती पाहतोय वुमेन या टीमची. षटक क्रमांक 4 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर सुहास पाटील. त्यांचा अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवला की सुहासनं कशा प्रकारे कामगिरी केली होती या वाघबीळच्या मैदानावर. 2022चं वर्ष होतं, वाघबीळ स्पर्धा होती, विसरता कामा नये सुहास पाटील. आणि हा विक्रम सुहासनं 4 डिसेंबर 2022 रोजी केला होता. जवळपास बालकुम टीमच्या विरुद्ध आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील पहिली हॅट्रिक सुहास पाटीलनं 4 डिसेंबर 2022 याच मैदानावर पूर्ण केली होती. सेमीफायनलचा मॅच होता आणि जवळपास 3 विकेट फक्त आणि फक्त 2 धावा काढून सुहास पाटीलनं काढल्या होत्या. आणि तो सुहास पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. शॉर्ट बॉल होता, बॉडीला टर्न करून खेळायचं होतं. 1 धाव तर वेगानं पूर्ण केली. डबलचा कॉल त्या ठिकाणी जेपी देतोय. स्ट्राईक एंडला थ्रो डेंजर झोन मध्ये दिली. थ्रो देखील व्यवस्थित येत नाहीये. क्षेत्ररक्षण योग्य ते होत नाहीये. प्लस वाईट मिळतील धावा या 3 धावा झाल्या 23. स्वीपर पॉइंट, बॅकवर्ड स्वीपर पॉइंट म्हणू शकतो आपण. भरत शिंदे आहेत. त्यानंतर अगदीच पॉइंट रिझनमध्ये आपण पाहिलं, स्वीपर पॉइंट रिझनमध्ये आपण जर पाहिलं तर जवळजवळ म्हणायचं गेलं तर धनेश भोईर. कव्हर दिशेने आपण किशोर यांना पाहतोय. डीप लॉंग ऑफ सांभाळतायत अलंकार भोईर.
डीप लॉंग ऑन जयप्रकाश भोईर, प्रेमनाथ पाटील मिडविकेट क्षेत्र सांभाळताना दिसत आहेत. शॉर्ट बॉल, पुन्हा एकदा हुकचा फटका आहे. स्क्वेअर लेग रिझन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहे. भरत शिंदे, चांगलं क्षेत्ररक्षण भरत शिंदेकडून त्या ठिकाणी केलं जात आहे. एकच धाव इथे मिळेल. धावा झाल्यात ते 24 धावा. पहिल्या फेरीतील अंतिम सामना सुरू आहे. मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत. भरत शिंदे स्ट्रगल करतायत. झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता मात्र झेल होत नाही त्या ठिकाणी. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. 2 धावा 3 धावा या ठिकाणी कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली खेळी सुरू आहे. मोठे फटके बॅटने येत नसतील तर कुठेतरी क्रिकेटची लाईफलाईन ज्याला म्हटलं जातं सिंगल आणि डबल, या खेळाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मी म्हणेल या खेळाकडे लक्ष केंद्रित केले आहे उमेळमान या टीमनं. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. थोडीशी आपण पाहिली तर ही धावसंख्या मंदावली होती उमेळमान या टीमची, मात्र आता या धावसंख्येला वेग मिळतोय. समोर पांडू संघ आहे. पांडू संघासमोर जर टार्गेट ठेवायचं असेल तर मॅक्झिमम मी तर म्हणेल या मैदानावर 40 ते 50 धावा ह्या होणं गरजेचे आहेत. आपल्याकडे जे 4 गोलंदाज आहेत, 4 ते 5 गोलंदाज आपल्याकडे आहेत आणि आपल्या 4 ते 5 गोलंदाजांना लढण्याची ताकद जर आपल्याला द्यायची असेल तर 40 ते 50 धावा या स्कोरबोर्डवर यायला हव्यात. मात्र आज सुहास पाटील यांच्या विषयी म्हणायचं गेलं तर सुहास पाटील यांचे आज लय बिघडले की नक्की काय झाले सुहास पाटील यांना हे कळत नाहीये. कारण एक हॅट्रिक घेणारा गोलंदाज आहे. अनेक वेळा नक्कीच चांगले गोलंदाजी केली आहे. दमनच्या मैदानात देखील चांगली गोलंदाजी सुहास पाटीलने केली आहे. मात्र आज कुठेतरी ती लाईन आणि मला वाटतं ती लय विसरलेत. धावसंख्या 27. शॉर्ट बॉल आहे ऑन साईडला. चेंडू हवेत. धनेश भोईर पुढे आले होते मात्र त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मागे गेले. 1 बॉल चेंडूला फील्ड केलं. 2 धावा इथे देखील मिळतील. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 29 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. चांगली बॅटिंग दिलीपकडून होत आहे आणि चांगली साथ जेपीला मिळते दिलीपकडून. एक पार्टनरशिप होणं अपेक्षित आहे. सुरुवातीला विकेटचा सिलसिला उमेळमान टीमचा सुरू असताना एक पार्टनरशिप बिल्ड होणं मैदानात गरजेचं आहे या टीमसाठी. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. मिस्टर स्टोक आहे. सुहास पाटील स्वतः त्या झेलपर्यंत पोहोचत आहेत. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अतिशय सुंदर कॅच कॅरी केला गेला. दिलीप भुईर यांची पारी समाप्त. धावा 29. बँजो पदक, ब्रास बँड पदक तुम्ही जेवलात का? जेवून या ना. जेवणार नाही ही मॅच झाल्यावर जाणार. इनिंग झाल्यावर जेवून घ्या. तुमची गरज लागेल नंतर. तर आज कदाचित 100च्या वर केक कापतील. आज गजानन डाके यांचा बर्थडे आहे. 100च्या वर केक नक्कीच कापले जातील या ठिकाणी. धावसंख्या 29 आहे. मॅचच्या दिशेने परत वळतोय. ओ अगदी मातीचा सुगंध देऊन मात्र हा चेंडू निघून जातोय. ही देखील डिलिव्हरी हाताळली गेली. परफ्यूम डिलिव्हरी हाताळली गेली. ती म्हणजे संजय पाटील यांच्यासाठी सुहास पाटीलकडून. चांगला चेंडू आहे. 29 धावा. भरपूर एन्जॉय केली दमन स्पर्धा. संजय पाटीलनं गोड गळ्याचे धनी आहेत हे मला खरोखर दमन स्पर्धेमध्ये कळलं. मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत. प्रेमनाथ पाटील चेंडूच्या खाली येत आहेत. चुकी मुळीच होणार नाहीये. आणखीन एक विकेट उमेळमान टीमची. बँडवाल्यांची अपेक्षा मोठी आहे. धावसंख्या 29.
ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता, प्रॉमिसिंग स्ट्रोक बॅटमधून आला नाहीये, मिस्टर स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला गेला. वेलकम वेलकम, आगतम स्वागतम सुस्वागतम. आगरी समाजाचं नाव साता समुद्रा पलीकडे नेणारे आपल्या गोड गळ्याचे धणी जगदीशजी पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक 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 स्वागत आहे. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. खरोखर अभिमान आहे आपल्या समाजाला, आपल्या समाजाचा माणूस आणि आपल्या समाजाच्या माणसानं जवळपास म्हणायचं गेलं साईबाबांचं गाणं असू द्या, म्हणजे आगरी समाज असू द्या किंवा नक्कीच आदिवासी समाज असू द्या, अनेक समाजासाठी गाणी मात्र सुरेख पद्धतीने गायली आहेत आणि खरोखरच त्या गोड गळ्याच्या धण्याचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम जगदीशजी पाटील सर, आपलं हार्दिक 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 स्वागत आहे या व्यासपीठावर. वेलकम सर. काहीतरी गाण्यामधून व्हायला हवं जगदीश पाटील साहेब, गाण्यांमधून काहीतरी वाढदिवसाच्या शुभेच्छा यायला हव्यात, असं एक माझं वैयक्तिक मत आहे. जगदीश पाटील साहेब, धावा झालेल्या आहेत त्या 31 धावा. काय बोलू, बोल ना. थँक्यू थँक्यू, धन्यवाद. ब्रास बँड षटकार. 6 धावा, धावसंख्या झाली आहे ती 37. 3 चेंडू शिल्लक आहेत. स्टेट बॅट साइड स्क्रीनच्या समोर अलंकार भोईर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करते. एकदा तर पूर्ण केला, दुसऱ्याचा प्रयत्न. स्ट्राइक एंडला. थ्रो व्यवस्थित नाहीये, थ्रो व्यवस्थित नाहीये, अन्यथा ही नक्कीच विकेट मिळू शकली असती किंवा नॉन स्ट्राइक एंडला चेंडू लावला असता तरी देखील विकेट मिळू शकली असती. मात्र म्हणतात ना की विनाशकारी विपरीत बुद्धी. धावसंख्या 39. खरोखरच एक अभिमानास्पद आणखीन एक गोष्ट घडली आहे, ती म्हणजे कुमारी कनिष रत्नाकर मडवी इयत्ता 8वी, जवळपास इयत्ता 2रीत असताना 48 तास जिने स्केटिंग केलं. कौतुक आहे या मुलीचं. फुल ऑफ लेंथ, चेंडू डायरेक्ट निघून जाईल आउट ऑफ द रोप. थँक्यू. बीमर, मात्र या बीमरनं बीमार केले पाणजू स्पोर्ट्स मास्टर्स टीमला. टीम कॅप्टन या ठिकाणी मात्र काही धावा खर्च करताना 46 धावा. तर कनिष्का रत्नाकर पाटील मडवी 8वी इयत्ता आणि जवळपास इयत्ता 2रीत असताना मात्र 48 तास कंटिन्यू स्केटिंग करून या मुलीनं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदलंय. कौतुकाची गोष्ट आहे, आपल्या समाजासाठी ही कौतुकाची गोष्ट आहे. महाराष्ट्र स्टेट लेवल मध्ये देखील महाराष्ट्रातर्फे खेळली आहे ही मुलगी. कौतुक आहे या मुलीचं. गुड डिलेव्हरी, गुड डिलेव्हरी. वापसी करतोय गोलंदाज. ब्लॉक हॉल चेंडू हाताळला गेला. तसेच वाघवीळ ते शिवनेरी असा सायकलवर एकूण 7 तासाचा प्रवास पूर्ण केला या मुलीनं. खरोखर जी मुली कुठे असेल त्या मुलीला घेऊन या, या मुलीचा गौरव करणं गरजेचं आहे. भरपूर माझ्याकडे येत आहेत त्यांचे मेसेज, नक्कीच या गोष्टीचा मी उल्लेख करणार आहे. मॅच सुरू आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 47. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ही इनिंग संपल्यानंतर या गोष्टीकडे पुन्हा मी वळणार आहे. बॅटची एज ऑफ साईडला कट करायचं होतं, मात्र चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5वं षटक या ठिकाणी कंप्लीट होत आहे. धावसंख्या पळकावं लागली आहे ती 48. 49 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत पांडू स्पोर्ट्स मास्टर्सच्या टीमला. त्यानंतर कुमारी युवी रत्नाकर मडवी 3रीमध्ये आहे. शिर्डी ते झालेल्या नॅशनल
एरोबिक्स कॉम्पिटिशन्समध्ये देखील गोल्ड मेडल लक्षात ठेवा युवीनं पटकावले आहे, त्याबद्दल तिचं देखील अभिनंदन आहे. मलेशिया येथे देखील इथे मलेशिया या ठिकाणी देखील कॉम्पिटिशन होणार आहे आणि भारतातर्फे ती नेतृत्व करणार आहे. इंटरनॅशनल लेवलमध्ये भारतातर्फे ती नक्कीच नेतृत्व करणार आहे. या प्रवासासाठी युवी रत्नाकर मडवी यांना आमच्याकडून आणि आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं तिला या प्रवासासाठी खूप 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 शुभेच्छा दिल्या जात आहेत. आहे ही मुलगी इथे खूप चांगलं काम या मुलीने केलं आहे. कौतुकास्पद मी म्हणेल या मुलीनं कामगिरी केली आहे आणि आपल्या आगरी समाजासाठी हा आपला अभिमान आहे. ही मुलगी नाही आहे, हा आपला आगरी समाजाचा अभिमान आहे. या मुलीसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. या कमी वयात या मुलीने इतके गिनीजवर रेकॉर्ड केले आहेत, हे आपल्या समाजासाठी अभिमानास्पद आहेत. वेल डन. आणखीन काही माहिती या ठिकाणी आमच्यापर्यंत आली आहे आणि इथे या मुलीचा सन्मान व्हायला हवा, या मुलीचा सन्मान व्हायला हवा आणि तो देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. वाघबेल 40+ च्या वतीनं हा सन्मान त्या मुलीचा केला जाणार आहे. त्यानंतर गाथा प्रशांत पाटील एरोबिक फिटनेस यांच्यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक येथे जिल्हास्तरीय स्पर्धेत ठाण्याचे प्रतिनिधित्व करून फर्स्ट गोल्ड मेडल आणि फर्स्ट ब्रॉन्झ मेडल हे पटकावलं आहे गाथा प्रशांत पाटीलनं. तिचं देखील नक्कीच या ठिकाणी आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं मनापासून तिचं देखील कौतुक आणि अभिनंदन. शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून पुन्हा एकदा गोल्ड अँड सिल्वर तसेच ब्रॉन्झ मेडल हे मात्र गाथा प्रशांत पाटील हिनं पटकावले. तसेच ग्वाल्हेर येथे देखील महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करून तिने मात्र आपल्या महाराष्ट्राला गोल्ड मेडल मिळवून दिलं आहे. 2025 मलेशियातील वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मात्र गाथा प्रशांत पाटील हिची निवड झाली आहे. एकदा जोरदार टाळ्या गाथासाठी. खूप चांगली कामगिरी गाथाकडून देखील होत आहे. खूप चांगली कामगिरी मी तर म्हणेल कनिष्क कडून देखील होत आहे आणि खूप चांगली कामगिरी आपल्या भारतासाठी आपल्या आगरी कन्येकडून युवी कडून देखील होत आहे. या तिन्ही मुलींचं मी आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतोय आणि वळतोय नाणेफेकीच्या दिशेनं. सगळ्यात आधी या वळीवर आपण शुभ सन्मानाच्या दिशेनं आपला भूमिपुत्र, आपला समाजाचा माणूस, आपला आगरी समाजाचा माणूस, आज आगरी समाजाचं नाव ज्यानं 7 समुद्रा पलीकडे नेले आणि ते देखील गाण्याच्या माध्यमातून. आज गाणं म्हटलं तर कायची गोष्ट नाही. एखाद्याच्या हातामध्ये माईक जर दिला तर माईकवर बोलणं देखील सोपी गोष्ट नाही आहे. मात्र आपल्या या आगरी भूमिपुत्रानं, आपल्या या गोड गळ्याच्या धनीनं मात्र आपल्या समाजाचं नाव 7 समुद्रा पलीकडे नेले. असे आपले लाडके गायक जगदीशजी पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी जय मल्हार 40+ यांच्या वतीने केला जातोय. मी गजानन डाके साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते जगदीशजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करावा. मॅच सुरू होत आहे. दोन्ही कॅप्टन रेडी राहा. ओला स्पोर्ट्स आणि कोलशेट टीम कॅप्टन चेंज करायचे असतील तर आताच क्लिअर करा. टीममध्ये बदल करायचे असतील तर क्लिअर करून घ्या अगोदर. जगदीशजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला तो. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्या जगदीशजी पाटील साहेबांसाठी. आणि मी जगदीश साहेबांना मी विनंती केली होती की आज गजानन डाके साहेबांचा वाढदिवस आहे. आपण अनेक जणांच्या वाढदिवसानिमित्त अनेक गाणी गायलेत. एक गजानन डाके साहेबांसाठी देखील एखादं गाणं किंवा एखादं गाण्याचं कडवं व्हायला हवं. त्यानंतर DC पाटील यांचा देखील शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातो. DC पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मॅच सुरू ठेवायची आहे, मॅच थांबवायची नाहीये. धावसंख्या आहे 49.
49 धावा विजयासाठी आहेत पांडू स्पोर्ट्स मास्टर्स या टीमला नाणेफेक केली जाणार आहे। वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत जगदीशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते गजानन डाके साहेब यांना। अब जियो हजारों साल साल के दिन हो 50,000 गजानन डाके साहेब आपल्याला वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा। जगदीशजी पाटील यांच्या शुभ हस्ते वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या। त्यानंतर राजेंद्र पाटील लेजेंडरी खेळाडू ओळा स्पोर्ट्स ओळा यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातो। जगदीशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्विन केलं जात आहे त्या ठिकाणी। स्ट्राईकला जितेंद्र भोईर जितू, नॉन स्ट्राईकला हेमंत। प्रेमानं टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूला बाबा असं संबोधलं जातं। तो खेळाडू तुम्ही नॉन स्ट्राईक एंडवर पाहत आहात। जगदीशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी कॉइन स्विन केला जातोय। नाणेफेक केली जात आहे ओवळा स्पोर्ट्स ओवळा वर्सेस कोलशेद मास्टर्स। कॉइन स्विन झाला, टॉस स्विन। कोलशेद संघ नाणेफेक जिंकलाय। कोलशेद टीम मोहन दादा आपण निर्णय द्यायचा आहे। डीसी पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे। डीसी पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे वाघबीड पोटी प्लस या स्पर्धेमध्ये। डीसी पाटील साहेबांनी भरपूर पारदर्शकता लावली होती क्रिकेटसाठी। शॉर्ट बॉल डाव्या इष्टीला सोडून जाणारा चेंडू आहे। पंच वळतायत, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी नोंदवला जात आहे। धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 2। त्यानंतर राजेंद्रजी पाटील ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमचे लेजेंडरी खेळाडू आहेत। सॉफ्ट ड्राईव्ह केले गेलं ऑफ साईडला, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रावला तो एक धाव तर वेगाने पूर्ण केले। डबलचा कॉल, 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण होत आहेत। याच माईक सुपूर्द करतोय मी शहजाद यांच्याकडे। माननीय श्री अनिल गंडाकले साहेब उपस्थित झाले, त्यांचा पण आम्ही इथे स्वागत आणि सत्कार करणार। माननीय श्री पावडेजी गुडजी साहेब उपस्थित आहे, त्यांचा पण आम्ही सत्कार करणार। माननीय श्री राजेंद्र पाटील साहेब उपस्थित आहे, त्यांचा पण इथे आम्ही स्वागत आणि सत्कार करणार। पावडे सर उपस्थित आहे, त्यांचा पण मी इथे स्वागत आणि सत्कार करणार। माननीय श्री संतोषजी भोईर साहेब आपला पण मनापासून हार्दिक स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष ते पण आले आहेत, त्यांचा पण आम्ही इथे हार्दिक स्वागत करतो। पावडे सर उपस्थित आहे, त्यांचा इथे स्वागत आणि सत्कार केला जाते। ओह व्हाट अ फील्डिंग, क्या बात है, लाजवाब है। अपने आप को झोंक दिया था लेकिन गेंद को बहुत ही बढ़िया तरीके से फील्ड किया है। स्कोर 1 ओवर की समाप्ति के बाद 6 रन। कैमरामैन इरफान स्टेज कवर करना है, स्टेज आपको जहां पर स्वागत और सत्कार की प्रक्रिया शुरू है। इरफान कैमरामैन स्टेज कवर करना है। एक ओवर 6 रन।
गेंदबाज आए हैं इस वक्त संजय पाटिल, राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करना पसंद करते हैं। हेमंत और जितेंद्र इस तरीके की जोड़ी विकेटों के बीच नजर आती हुई। स्ट्राइक पर है हेमंत, ओपनर बैटर के रूप में आए हैं। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 6 रन। इसी बीच ये गेंद तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी, दूसरे रन के लिए दौड़ लगाना चाह रहे हैं और यहां पर देखिए मौका था लेकिन रन आउट नहीं किया, 2 रन चुरा लिए हैं। स्ट्रैटेजी है, कुछ ना कुछ प्लान है दोनों ही खिलाड़ियों के लिए, इसलिए विकेट का पतंग नहीं हुआ है। नेक्स्ट बॉल लेकर तैयार, डाउन द ग्राउंड खेला है, सिंगल रन कंप्लीट। और यहां पर देखिए रन आउट का मौका है जरूर, लेकिन रन आउट नहीं लेना चाहेंगे। पावडे सर उपस्थित आहे, त्यांचा आम्ही स्वागत आणि सत्कार करणार। मी रिक्वेस्ट करेल त्यांचे स्टुडंट प्रशांत पाटील साहेब, त्यांच्या हाताने आम्ही इथे पावडे सरांचा स्वागत आणि सत्कार इथे करणार आहे। दिस इज अ ब्युटिफुल डिलिव्हरी। चलिए मैच की तरफ आपको लिए चलते हैं। राणे सर उपस्थित आहे, त्यांचं पण आम्ही इथे स्वागत आणि सत्कार करणार। आमचे मुख्य अतिथी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सत्कार तुम्ही पाहू शकतात स्क्रीनवरती। 2 पॅनलमध्ये स्क्रीन आहे, एक मध्ये मॅच ऑन आहे आणि एक वरती स्वागत आणि सत्कार पण चालू आहे। न्यू बॅटर आला आहे प्रमोद, न्यू बॅटर। टॉप बैट का टॉप लगा था, सिंगल रन के लिए निकले हैं। नेक्स्ट कनिष रत्नाकर मडवी इथे उपस्थित आहे, त्यांचं पण आम्ही इथे स्वागत आणि सत्कार करणार। रत्नाकर मडवी साहेबचे मुले आहेत ते, त्यांचं स्वागत आणि सत्कार आपण पाहू शकतात स्क्रीनवरती। इस बार ये अच्छी गेंद थी, फ्लिक किया था, 1 रन कंप्लीट किया है, दूसरे रन के लिए निकले हैं। बैटर रनिंग बिटवीन द विकेट। मान्य श्री गाथाजी प्रशांत पाटील साहेब, स्कोर झाला आहे 12 रन। मान्य श्री गाथा प्रशांत पाटील साहेब इथे उपस्थित आहे, त्यांचा आम्ही इथे स्वागत आणि सत्कार करणार। मी रिक्वेस्ट करेन कमिटी मेंबरची की प्लीज स्वागत आणि सत्कार करायचं। आमचे पाहुणे आहे उपस्थित मान्य श्री गाथा प्रशांत पाटील साहेब, मिन्नत दादा इथे स्वागत आणि सत्कार करतात।
आमच्या सोबत युवी रत्नाकर मडवी इथे उपस्थित आहे, त्यांचा पण आम्ही सत्कार करणार इथे. स्कोर बोर्ड पर भी नजर डाल लेते हैं. स्कोर दर्शाता हुआ 15 रन स्कोर कार्ड पर. नेक्स्ट बॉल, ओ गेंद को फील्ड किया है. रनआउट का मौका बन सकता था. अंपायर की तरफ अपील जरूर की है, लेकिन अपील में उतना उत्साह नहीं दिखा. लेकिन चलिए, यहां पर भाग्यशाली रहे. कोई रन नहीं. ओवर क्रमांक दूसरा हुआ है समाप्त. स्कोर है 15 रन. 18 गेंदों का खेल अभी भी शेष है. 18 गेंदें अभी भी आना बाकी है इस मैच की, और जीत के लिए 34 रनों की जरूरत. कालिका माता खारबा 40+ चे योगेश आणि संदेश पाटील. दादा, यायचं स्टेजवरती. तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. जय मल्हार 40+ मास्टर वाघबिल यांच्या तर्फे आयोजित या टुर्नामेंटमध्ये आपला शहर्स स्वागत. कालिका माता खारबा 40+ मास्टर्सचे खेळाडू आहे, इथे उपस्थित झाले आहे. त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. नेक्स्ट बॉल ऑन द राइज, ऑन द टो, भेज दिया है डीप लॉन्ग ऑन. 6 रन के लिए. व्हाट अ हिट, दिस इज अ बिग ब्लो. जितू मात्रे साहेब आमच्या सोबत जुळले आहे खारबावचे. त्यांचा आम्ही इथे स्वागत आणि सत्कार करणार. मी रिक्वेस्ट करेल प्रकाशजी पाटील साहेब, त्यांचा हाताने इथे स्वागत आणि सत्कार करायचं. ट्राई कर रहा हूं आपके आशीर्वाद से. खारबावचे योगीजी पाटील साहेब इथे उपस्थित आहे. त्यांचा पण स्वागत आणि सत्कार इथे प्रकाशजी पाटील साहेब करणार. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. 40+ मास्टर वाघबिल जय मल्हार स्पोर्ट्स आयोजित मास्टर 40+ चषक 2025 मध्ये आलेले सर्व मान्यवर आणि सर्व खेळाडूंचा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आमच्या सोबत संदेशजी उपस्थित आहे, त्यांचं पण आम्ही स्वागत आणि सत्कार करणार. आमचे खारबाव 40+ मास्टर्सचे हे खेळाडी आहे. आग्रिकोली सामाजिक संस्था चे आमचे उपाध्यक्ष मान्य श्री केशरीनाथ भोईर साहेब पण उपस्थित झाले. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जय मल्हार स्पोर्ट्स वाघबिल ट्रॉफी 2025 मध्ये आपलं शहरचं स्वागत. प्रशांतजी मुकादम साहेब पण उपस्थित आहे. त्यांचा पण आम्ही इथे स्वागत आणि सत्कार करणार. मी रिक्वेस्ट करेल प्रकाशजी पाटील साहेब, स्वागत आणि सत्कारची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आमच्या सोबत जुळलेले सर्व मान्यवर यांचं स्वागत आणि सत्कार तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. स्वप्नीलजी शिवारी साहेब इथे उपस्थित आहे. त्यांचं पण आम्ही स्वागत आणि सत्कार करणार. मी रिक्वेस्ट करेल प्रकाशजी पाटील सत्कार करायचं मान्यवरांचं. स्कोरवरती पण लक्ष टाकू आम्ही. 25 रन्स ऑन द बोर्ड.
डाउन द ग्राउंड खेला है, गेंद को डीप लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ, वहां पर खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग, सुंदर सत्रो, सिंगल रन। टारगेट 49 रनों का है, जीत के लिए 23 रनों की और जरूरत है। 13 गेंदे 23 रन, 13-23 का ये मुकाबला, बिग फाइट मैच, टीम पांजू वर्सेस उमेनमान के बीच चलता हुआ ये मैच। सिंगल रन सिंगल रन सिंगल रन, एकच रन भेटेल। ओव्हर क्रमांक 3 इज थर्ड ओवर कंप्लीट। तीसरे ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 27-27। 12 गेंदों का खेल बचा है और जीत के लिए 22 रनों की जरूरत। 12-22 का ये मुकाबला, 12 गेंदे 22 रन, 22 रन 12 गेंदे। आग्रिकोली सामाजिक संस्थाचे आमचे उप अध्यक्ष मान्य श्री केशरीनाथ बोईर साहेब उपस्थित आहेत, त्यांचा पण आम्ही इथे स्वागत आणि सत्कार करणार मी रिक्वेस्ट करते। मोहन गुंदे साहेब शी मी रिक्वेस्ट करते की बाबा सत्कार करायचा आहे, आमचे मुख्य अतिथी इथे उपस्थित आहेत त्यांचं। बारह गेंदे 22 रन प्रति ओवर की अगर बात करें तो 11 रन प्रति ओवर के अनुसार इस वक्त करनी होगी इन्हें बल्लेबाजी। पांचों टीम और हमारे भरत सर भी काफी टेंशन में है। भरत सर थोड़े से परेशान हैं क्योंकि उनकी ही टीम परफॉर्मेंस करती हुई। इस बार बिग हिट गेंद गई है डीप लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ, 6 रन के लिए। व्हाट अ हिट, दिस इज अ बिग ब्लो। प्रॉपर टाइमिंग किया था, प्लेसमेंट लाजवाब था, बहुत ही शानदार तरीके से स्ट्रोक को कन्वर्ट किया है। 6 रन। बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद रही डॉट के रूप में। मैच का सिचुएशन चेंज हुआ है, गेंदी बची है 10 और जीत के लिए 16 रनों की जरूरत। 16 रन, यह मैच है। नेक्स्ट बॉल फ्रंट फुट पर निकलकर बिग हिट कर दिया है। पुल, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल। 6 रन के लिए। व्हाट अ हिट, क्या बात है। भरत सर के चेहरे पे बड़ी वाली मुस्कान। 9 गेंदे 10 रन, 9-10 का मैच है और इसी तरीके से अगर बल्लेबाजी चलती रही तो ये मैच इसी ओवर में समाप्त हो सकता है। जिस तरीके से ये स्ट्रोक जड़ है ना, बल्लेबाज जितेंद्र ऑपोजिट टीम के लिए विलन का रोल प्ले कर रहे हैं जितेंद्र, और खुद की टीम के लिए हीरो का। इस तरीके की बल्लेबाजी। नेक्स्ट बॉल लेकर तैयार, फिर से एक बार गेंदबाज आड़े बल्ले से खेलने की कोशिश, पेस किया था, गेंद में गति थोड़ी सी बढ़ाई थी, इनर एज लगा है, सिंगल रन के लिए निकले हैं। 1 रन कंप्लीट। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 40 रनों पर। 9 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए।
गेंदे बची हैं 8। मान्यश्री निलेशजी पाटील साहेब आमच्या सोबत जुळले आहे, त्यांचं पण मनापासून हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। जमलहार स्पोर्ट्स वाकपेल। ओहो, यहां पर देख सकते हैं विकेटों के बीच 3 रन दौड़कर पूरे किए, जहां पर 2 रन की जरूरत थी ओवर थ्रो के रूप में, यहां पर 1 रन और मिलता हुआ स्कोर में भी बढ़त, स्कोर जा पहुंचा है 43 रन्स। 6 रन की जरूरत। छह रन की जरूरत, क्या बड़े हिट के साथ मैच को करेंगे समाप्त जितेंद्र, क्योंकि 6 रनों की जरूरत है। 6 रन की दरकार, MS धोनी स्टाइल मैच होगा क्या फिनिश? बड़ा हिट लगाना चाह रहे थे, एफर्ट किया, डाई लगाई, इस कैच को बनाया, इनर एज लगा था, विकेट का हुआ है पतंग। बहुत ही बेहतरीन कैच कीपर के माध्यम से। मान्यश्री निलेशजी पाटील साहेब इथे उपस्थित आहे, त्यांचं पण आम्ही स्वागत आणि सत्कार करणार। मी रिक्वेस्ट करेल मिन्नात दादा सत्कार करायचं, इथे मुख्य अतिथी उपस्थित आहे, त्यांचं आम्ही स्वागत आणि सत्कार इथे करणार। पानी 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 भाऊजी को सुहास आयला ना। 6 गेंदे, जीत के लिए रनों की जो दरकार है वो भी है पूरे 6 रन। 6 बॉल 6 रन। सुहास आणि प्रमोदची जोडी विकटात। पुढचा चेंडू घेऊन अमित तयार, शॉर्ट बॉल होता, सिंगल रन कंप्लीट होणार। यस, 1 रन्स 1 रन। मान्यश्री केशनाथ भोईर साहेब उपस्थित आहे, आमचे आगरी कोली सामाजिक संस्थाचे उपाध्यक्ष, त्यांचा मी इथे स्वागत आणि सत्कार करणार। मी रिक्वेस्ट करते गणेश, एक रन की जरूरत। आणि सिंगल कंप्लीट, बिग हिट। ये 4 रन के साथ मैच हुआ है समाप्त और इस मैच को जीत लिया है टीम पांजूर बॉयज। कॉन्ग्रेचुलेशन 40+ मास्टर्स एंड भरत सर कॉन्ग्रेचुलेशन। आता चलू मॅन ऑफ द मॅच कडे। भरत सर